हे बघा, पाव किलो वांगी, बटाटे अर्धा किलो, लाल तिखट छोटं पाकिट एक आणि पाव किलो किंवा अर्धा किलो साबुदाणा. हा, हे घ्या. आणि याच्यासाठी पैसे, हे पैसे जमेल ना? जमते. नाही जमून सांगतो कोणाला. नाही जमलं तर मग आणू वापस तसं. आणि हो, मला या सामानाचा हिशोब पाहिजे. जर काही गडबड झाली तर मी लगेच बाबांना सांगणार आहे. नाही ना, आपण सांगू सगळं. तर दुकानदाराला तुम्ही सांगा, गडबड करू नका. आम्ही तर करणार नाही बापा. चला. पण ते वांग्याचा भाव काय असेल? एवढा पैसे थोडे काय? नाही झालं तर बटाटे परत कसे आणू. नाही झालं तर परत आणू ना. लाल लाल तिखट कसला आणायचं आपण? लाल असते ते. काय असेल तर बघू, कमी जास्त काय. हा? काय मग त्याला करताय? काय होतं? तो सर कसा बाबू? ईश्वर भाऊ कसे आहेत? याला काय आलं? चला चला. हा, आपण जाऊया ना. भैरवी, मला माझे पैसे हवेत आणि तेही आत्ताच्या आत्ता. तुषार, ही काय बोलायची पद्धत आहे? कुठले पैसे? माझ्या बाबांची आज हॉस्पिटलमध्ये अपॉइंटमेंट होती. हो, मला माहिती आहे. त्यासाठी बाबांना मी 5 लाख रुपये कॅश काढून दिली होती. व्हॉट? तू बरं आहेस ना? एवढं मोठं ट्रान्झॅक्शन तू कॅश मध्ये करणार होतास? आणि मेडिकल इन्शुरन्सचं काय? मेडिकल इन्शुरन्स होता ग, खर्चच एवढा आहे की तो एक्झॉस्ट झाला. हो, पण तरी सुद्धा. भैरवी, आपण याबद्दल का बोलतोय? मला फक्त एवढंच सांग, अशोक काका माझ्या बाबांना हॉस्पिटलमध्ये घेऊन का नाही गेले? नाही जाता आलं तुषार, काहीतरी इमर्जन्सी होती. पण मला तसं कळवायचं होतं ना. एक फोन केला असता, मी बाकी काही अरेंजमेंट केल्या असत्या. अशोक काका होते म्हणून मी 5 लाख रुपये त्यांच्याकडे दिले. आता अचानक अनिश त्यांच्या बरोबर गेला. हा, अनिश का गेला हॉस्पिटलमध्ये? पण काय प्रॉब्लेम आहे तुषार? प्रॉब्लेम हा आहे की आता माझा अनिशवर विश्वास नाहीये आणि एवढी मोठी कॅश त्याच्याकडे सेफही नाहीये. एक मिनिट तुषार, तू काय बोलतोयस तुला कळतंय ना? तू तुझ्या मित्राबद्दल बोलतोयस. मित्र आहे म्हणूनच त्याला चांगला ओळखू नये मी, भैरवी. त्याचं हे सध्या जे काय चाललंय ना पैशांच्या बाबतीत, त्याबद्दल तुला काही कल्पना नसेल, पण मला सगळी कल्पना आहे. म्हणजे त्याचे पैशांचे व्यवहार सेफ नाहीयेत. सध्या तो क्विक मनीच्या मागे लागलाय. ओ, तो एकटाच? तुझं काय? माझं काय? आमच्या जॉईंट अकाउंट मधले 7 लाख रुपये गेले. कुणामुळे? तुझ्यामुळे. ते मला कळू नये म्हणून 2 लाख रुपये कोणी दिले? तू दिलेस. त्याला इन्व्हेस्टमेंट बद्दल गाईड कोण करत होतं? तू करत होतास. त्या श्रीकांत सरोदेकडे इन्व्हेस्ट करण्याचा प्लॅन कोणाचा होता? तुझा होता. आता काय झालं? तू सुद्धा मागे लागला होतास ना क्विक मनीच्या. तुझेही बुडालेस ना पैसे. हो, पण त्याच्या इतके नाही बुडालेत माझे. हो, कारण त्याच्या इतका ड्रास्टिक चेंज तुझ्या लाईफमध्ये झाला नव्हता. त्याच्या एवढ्या जबाबदाऱ्या तुझ्यावर पडल्या नव्हत्या. प्लॅनिंग, इन्व्हेस्टमेंट या सगळ्या गोष्टी त्याच्यासाठी ओव्हरवेल्मिंग झाल्या होत्या. आणि तुझं काय? कॉर्पोरेट वर्ल्ड बघितलेला माणूस, जग फिरलेला माणूस, सो कॉल्ड प्रॅक्टिकल माणूस तू असलास ना. तू पण कमाल आहे. इतकं होऊन सुद्धा तू त्याचीच बाजू घेते असं, भैरवी? अजिबात नाही. त्याची बाजू वगैरे घेत नाहीये. फक्त एवढंच सांगते, या सिच्युएशन मध्ये दोघांचेही पाय चिखलात आहेत. त्याचे थोडे जास्त आहेत, तुझे कमी आहेत. एवढंच. हे बघ भैरवी, अनिश बद्दल बऱ्याच गोष्टी तुला अजूनही माहित नाहीये. हो, नसतीलही. पण मला एक गोष्ट नक्की माहितीये, आज जे तू करायला हवं होतंस ते अनिश करतोय. म्हणजे? सॉरी टू से दिस, पण आज जर अनिश नसता ना तर तुझ्या बाबांच्या टेस्ट होऊ शकल्या नसत्या. त्यांना जाताच आलं नसतं आज. तुला कळतंय का आणखी मी स्पष्टपणे बोलू? कळतंय, सगळं कळतंय. आय जस्ट होप त्याने ते 5 लाख रुपये औषधांसाठीच आणि टेस्टसाठीच वापरले असावेत. तू त्यालाच का नाही विचारत आहे? विचारलं असतं, फोन उचलेल तर ना. केव्हापासून फोन करतोय त्याला मी. तू एकदा करून बघ ना. नाही, मी नाही विचारणार, कारण माझं मगाशीच त्याच्याशी बोलणं झालंय. हो, तुझा फोन उचलला? काय बोलला तो? हेच, सतत मलाच प्रश्न विचारण्यापेक्षा जरा विश्वास ठेवा माझ्यावर. हेच. ग्रेट, ठीक आहे. तुषार, एक रिक्वेस्ट होती. यापुढे हे असले विषय तू त्याच्याशी आधी बोलत जा आणि मग माझ्याशी. नाही, तुझ्यामुळे आमच्यामध्ये गैरसमज झालेला मला नाही चालणार.
बाबू अनिसनं खरंच लफडं केलं असेल ना. मला तर वाटतं 5 लाखाचा गपला करून राहिला म्हणतो नको ना हे बघ हे आणायचे चल बा मग काय करते तू चल आता भूक लागली असेल ना हा ते तसं औषधं काही नाही वगैरे फारसं, पण तेवढंच आपलं नाही तुझे औषधं वगैरे वेळेवर ते आहेत त्याच्यात ते ठेव. अरे आलास तू दिल्लीवर हो माझं काम झालं मी लवकर निघालो. गुड. कसे आहेत बाबा? हा आता बरं आहे. झाल्या सगळ्या टेस्ट झाल्या? हो झालं ना पैसे दिलेस? ऑफकोर्स दिली त्याशिवाय थोडी टेस्ट होणार होत्या राईट रिसीट दे ना. ह्याच्यात आहे. अरे काय तू कुठे काय बोलत बोला बिचारने किती धावपळ केली आहे माझ्यासाठी. हे? हो बरोबर आहे. थँक्यू रे. पण रिसीट घेऊ ना आपण म्हणजे रिसीट देईल ना तो. ह्याच्यात आहे का रिसीट? अरे बाबा एकतर आम्ही दोघंही इतकी दगदग झाली आहे आमची आज आणि आता हा विषय इथेच काढला पाहिजे की जाऊ दे ना. हो बरोबर आहे बाबा. आपण फक्त हॉस्पिटलचे पैसे भरल्याची रिसीट घेऊन लगेच निघू. रिसीट देतोस ना रे? तुषार अरे त्या हॉस्पिटलचा ना सर्व्हर डाऊन होता तर ते रिसीट तुला उद्या मेल करते. आणि काय सारखं रिसीट लावलेलं आहे. तुझे पैसे घेऊन का पळून जातोय का? नाही हो मी कुठे असं म्हणालो. उद्या नक्की मेल करतील ना ते? अरे बाबा हो ऑफकोर्स करतील. हा हे घे ठीक आहे चला. हे घे ऐक ना चल ना आमच्याबरोबर चहा घे घरी. नको काका तू पण दमलायस. तुझा आराम कर जेव. हा बाय. थँक्यू रे. चला या. नमस्कार अनिस साहेब, बोला काय सेवा करू? जरा प्रॉब्लेम मध्ये अडकलोय. मी जे तुम्हाला सकाळी पैसे दिले होते ना ते मला तुम्ही विथ इंटरेस्ट देऊ शकता का? हो साहेब असं काय करताय? तुम्हाला मी सकाळी सांगितलं ना एवढी मोठी अमाऊंट असेल तर द्यायला थोडा वेळ लागतो इतकंच. हे बघा खूप मोठा इश्यू आहे. ऍक्च्युली ना मला ते पैसे हॉस्पिटलमध्ये भरायचे होते. तुम्ही जर मला आत्ता ताबडतोब पैसे दिले ना तर मी ते हॉस्पिटलमध्ये भरून त्या हॉस्पिटलचं बिल पे करू शकेन. हो देणार मी साहेब, देणार. उद्या भरून टाका ठीक आहे? बरं उद्या नक्की द्याल का? अहो नक्की म्हणजे काय साहेब, मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो मी बेईमानीचा बिझनेस अजिबात करत नाही. उद्या मी तुम्हाला 4 लाख रुपये देतो ते तुम्ही भरून टाका. सगळं व्यवस्थित होईल ठीक आहे? ठीक आहे थँक्यू. बाबा काय दमलात खूप? हो रे बसून बसून कंटाळा आला. हे घ्या चहा घ्या. मस्त आलं घालून केलाय तुम्हाला आवडतो तसा. तू केलंस? म्हणजे काय. बरं जेवायला दाल खिचडी चालेल ना? कशाला बाहेरूनच मागव ना आता. हो बाबा असं काय करताय? आज सकाळपासून हॉटेलचं खाताय तुम्ही. त्रास होईल तुम्हाला. मी कढी आणि खिचडी करतो. यार सगळं लोड तुझ्या एकट्यावर पडत रे. सॉरी. हो असा नका विचार करू. बरं दुसरी गोष्ट जेवण झाल्यानंतर आपण जरा एक फेरफटका मारायला जाऊया. तुमचे पाय मोकळे होतील. बसून बसून कंटाळला असाल तुम्ही. नको नको तू एक तर दिल्लीहून दबून आलेला आहे. मी जाईन एकटा. राहू दे. हो एकटे नका जाऊ. तुमच्या बरोबर कोणीतरी. अरे मी आहे ना त्याच्याबरोबर. त्याला काळजी करतो बस, बस, हो, बरं झालं आलास. तुलाच आता फोन करणार होतो मी. झाले टेस्ट? हो झाल्या ना. आणि रिपोर्ट? रिपोर्ट 4-5 दिवसांनी मिळणार आहे. संजीवनी हॉस्पिटललाच गेला होता ना? संजीवनीच. अरे हा आठवलं. तिथे ना डॉक्टर फडणीस भेटले होते. तुझी चौकशी करत होते. माझे मित्र आहेत ते. बरोबर खूप मदत झाली होती त्यांची. कधी? अरे हा ते तुला आठवतं की माझ्या वाढदिवसा दिवशी मी रुटीन चेकअप साठी गेलो होतो हॉस्पिटलला. हा तेव्हाच तुला तिथे ती वल्लरी भेटली होती. ऍक्सिडेंट झाला होता बघ तिचा. हा
त्या डॉक्टर फडणीसने तिला ऍडमिट करून घेतलं होतं. नाही तर ते पोलीस केस चौकशा सगळ्यामुळे उगाच वेळ गेला असता. हो हो, पण मग आज सुद्धा खूप मदत केली बरं का त्यांनी. हो, म्हणजे माझ्या डॉक्टरांशी स्वतः ते बोलले फडणीस. त्यानं तुझी चौकशी केली आणि अनिशशी बराच वेळ बोलत होते. अनिश काय बोलत होता डॉक्टरांशी? नाही, ते काही कळलं नाही, कारण मला लगेच आतमध्ये चेकअपला बोलवलं ना, त्यामुळे नाही कळलं. पण काय रे विचार कसला करतोय? नाही, काय नाही. काय काळजी करू नको रे, जेव्हा एकट्यावर काय नाही पडणार रे. मी आहे, माझा मुलगा आहे. हो मग आज होता ना तो. हो, आज पण होता ना. मग? होता. म्हणजे दिवसभर नाही, पण येऊन जाऊन होता की. का दिवसभर का नव्हता अनिश? अरे याचे टेस्ट चालू होते ना, बोलणं झालं आमच्या फोनवर मध्ये. काका, एक सांगायचं होतं. काय रे? हॉस्पिटलचं बिल पे केल्याची रिसीट अजून आली नाहीये माझ्याकडे. अरे बापरे, एवढा मोठा खर्च आणि त्याची रिसीट नाही? हो ना. नाही म्हणजे अनिश असं म्हणाला की हॉस्पिटलचं सर्व्हर डाऊन होता, त्यामुळे रिसीट उद्या मिळेल. हो, मग काय हरकत नाही. पण औषधं मिळाली ना सगळी? हो. एक मिनिट. हॅलो, हा डॉक्टर बोला ना. काय? अहो नाही हो, तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल. बिल भरलंय आम्ही. काय? एक मिनिट होल्ड ऑन. एक मिनिट. अशोक काका, अनिशने हॉस्पिटलचं बिल भरलं नाहीये का? हे नाही केलं. अनिश, मला बोलायचं आहे. कशाबद्दल? सॉरी, मी तुला सकाळी तू गडबडीत होतास तेव्हा फोन केला होता. इट्स ओके. झालंय बोलणं आपलं, परत परत तेच तेच बोलू नकोस. नीट बोलू शकतो का आपण अनिश? सध्या आपलं काही बोलणंच होत नाहीये, फक्त भांडणं होत आहेत. भैरवी, खूप दमलोय मी. दिवसभर खूप धावपळ झाली माझी. काय झालंय तुला अनिश? माझं काही चुकतंय का? काहीच नाही. तोच प्रॉब्लेम आहे भैरवी, तुझं कधी काहीच चुकत नाही. मग तुझंच कायम बरोबर असतं ना. तूच हुशार आहेस, तुलाच सगळं कळतं आणि घरातल्यांना तुझंच पटतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या माणसाला जगातलं कोणाचंही पटायचं नाही, त्या माझ्या बाबांना तुझ्या एका म्हणण्यावर त्यांना सगळं पटायला लागलं. पण यात प्रॉब्लेम काय होतो माहिती का? मी चुकीचा ठरतो. हे बघ अनिश, असं काहीही नाही. असंच आहे भैरवी, असंच आहे ना. बघ ना, आपल्या दोघांमध्ये तूच हुशार आहेस, तूच नेहमी बरोबर असतेस. या घरात सगळ्यांना तुझंच ओपिनियन महत्वाचं आहे. मला कोणीच सिरियसली घेत नाही, कोणीच इम्पॉर्टन्स देत नाही मला. माऊ, काम होतं म्हणून आले. येऊ? ये ना बाळा, ये. काय झालं? माऊ, स्कूलने युनिट टेस्टचं टाइम टेबल दिलंय, सो मला तुझी साईन हवी होती. प्लीज देशील? दे, मी करतो साईन. तू कशाला? का? माझी साईन नाही चालणार का? आता टीचरलाही माहिती आहे की या घरातले सगळे डिसिजन्स तुझी मावशी घेते, तुझा काका नाही. नाही काका, असं काही नाही खरंच. मग कसं आहे ग? दिवस रात्र जेव्हा तुझी मावशी ऑफिसमध्ये काम करायची तेव्हा तुमचा अभ्यास कोण घ्यायचं? कोण तुम्हाला शाळेत सोडायचं? कोण शाळेतून घेऊन यायचं? तुमचं टिफिन बॉक्सेस कोण अनिश! भरायचं? व्हॉट्स रॉंग विथ यू? टीचर का ओरडतोयस तू? आणि कर तू, सही कर तू, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. मीरा, तू नंतर काकाकडून सही करून घे. हा, जा. काय वेड्यासारखं वागतोयस तू अनिश? हो. काय होतं हे आता? मी वेडा आहे. मीच वेड्यासारखा वागणार ना मग. मी एक सांगतो, जोपर्यंत मी स्वतःला सिद्ध करणार नाही ना, तोपर्यंत शांत बसणार नाही. बघ आता,
तुझ्यापेक्षा 10 पटीने पैसा कमवून दाखवतो. इतका पैसा आणि ना या घरात की तू बाबा सगळे फक्त मला इम्पॉर्टन्स देतील. आय विल बी द हेड ऑफ दिस फॅमिली नाव. अनिश प्लीज ऐक माझं जरा, शांत हो प्लीज. काहीतरी चुकतंय आपल्यामध्ये, काहीतरी मिसकम्युनिकेशन होतंय. एकदम चुकीच्या ट्रॅकवर जातोय. नाही भैरवी नाही, आता फायनली मी करेक्ट ट्रॅकवर आलोय. आय वॉज नाईव्ह, आय वॉज एन इडियट, बट नाव आय एम स्मार्टर अँड वायझर. बघ भैरवी, आता मी काय करून दाखवतो ते. अशोक काका, मी तुम्हाला काय विचारतोय, अनिशने हॉस्पिटलचं बिल भरलं नाहीये का? मला माहित नाही. मी माझ्या बाबांना 5 लाख रुपये दिले होते, ते त्याने हॉस्पिटलमध्ये भरायला नको होते का? अशोक काका, हॉस्पिटलमधून फोन आला होता मला. त्यांचं म्हणणं आहे की अनिशने फक्त 1 लाख रुपये हॉस्पिटलमध्ये भरलेत. 4 लाख रुपये अजूनही भरायचे बाकी आहेत. बघितलं, ज्याची भीती होती ना तेच झालं. म्हणून मी अनिशला एवढे प्रश्न विचारत होतो मगाशी. नाही नाही, हाय ना काहीतरी घोळ आहे. अनिशने स्वतः मला सांगितलं की त्यांनी पैसे भरलेत म्हणून. फसवलंय बाबा त्याने आपल्याला. अरे नाही, पण तुम्हाला कळत नाहीये का? साफ खोटं बोललाय तो आपल्याशी. काय म्हणाला? हॉस्पिटलच्या मध्ये पैसे भरलेत, रिसिप्ट फक्त नंतर मिळेल कारण हॉस्पिटलचा सर्व्हर डाऊन आहे. अहो किती खोटं बोलतोय तो. काय नाही, मी ना अनिशला आता पुरता ओळखून आहे. त्याची नियतच खोटी आहे. हो, तोंड सांभाळून बोल तुषार. अनिश माझा मुलगा आहे, माझा. तो चुकून सुद्धा बेईमानी करणार नाही आणि पैशाच्या बाबतीत तर नाहीच नाही. माझा माझ्या संस्कारावर पूर्ण विश्वास आहे. तुमचे संस्कार तुमच्या मुलाने केव्हाच विकून खाल्लेत. सॉरी टू से काका, पण अशोक काका, सध्या अनिशचे जे काही पैशांचे गैरव्यवहार चालू आहेत ना, त्याची तुम्हाला काहीही कल्पना नाहीये. ते सगळं जाऊ दे. हो, आत्ता मला हॉस्पिटलमध्ये 4 लाख रुपये भरायचे, त्याचं काय करू ते सांगा. नाही, काहीतरी गोंधळ आहे, काहीतरी चुकतंय. तुमचा माझ्यावर विश्वास नसेल माहीत होतंच मला, पण तरी या संपूर्ण गोष्टीची जशी शहानिशा तुम्हाला करून घ्यायची तशी करा. अशोक, कुणाला फोन करतोय? डॉक्टर फडणीसांना. 1 मिनिट, जर डॉक्टरांना फोन करताय ना तर फोन स्पीकरवर ठेवा, मला सुद्धा ऐकायचंय ते काय म्हणतायत. हॅलो. हॅलो, मी माझगावकर बोलतोय. अहो तुम्हालाच फोन करणार होतो मी. हे पहा, काहीही मदत लागली ना तरी प्लीज अगदी निसंकोचपणे सांगा. ओके? मदत? कसली मदत? अहो असं काय करता? अहो तुमच्या सुनेची तब्येत क्रिटिकल आहे असं अनिस म्हणाला. काय? हो, म्हणून तर इथल्या डॉक्टरांना मी सांगितलं की हा माझ्या मित्राचाच मुलगा आहे. 1 दिवस कन्सेशन द्या, उद्या संपूर्ण पेमेंट करेल तो. किती पैसे भरलेत त्याने? 1 लाख रुपये भरलेत, 4 लाख आउटस्टँडिंग आहेत.